आज आपण आहे ना शेवयांचा उपमा बनवणार आहे। बघा शेवया आहे ना, हे घरच्या शेवया घरी बनवलेल्या आहे बघा, दुकानातल्या नाही आहे, घरच्या। त्याला लागणारं साहित्य हळद, शेंगदाणे, मीठ आपल्या चवीनुसार, हिरवी मिरची, कांदा, कढीपत्ता आणि गाजर। गाजर असेच बारीक कापायचे, एकदम पातळ पाहिजे, शिजले पाहिजे ना म्हणून। आता हे सगळं झालं साहित्य। कांदा आणि मिरची चांगली भाजून घ्यायची, म्हणजे कांदा ब्राऊन झाला पाहिजे, मिरची भाजली पाहिजे। मिरची भाजली ना तोवरच आपल्याला ना शेंगदाणे पण टाकून घ्यायचे। आपल्या शेंगदाणे वेगळे नाही तळायचे, ह्याच्यातच करायचं, ह्याच्यातच भाजायचे शेंगदाणे पण। कारण ते तळण्यापेक्षा आहे ना शेंगदाणे शिजवूनची चव जी आहे ना ते खूप अप्रतिम लागते, खूप सुंदर लागते। आता आपल्याला ह्याच्यातच हे भाजून घ्यायचं। आता आपलं बघा कांदा भाजला। आता आपल्या त्याच्यामध्ये ना कापून घेतलेले गाजर टाकायचे। आता हे बघा, आपल्याला गाजर परतायचे नाही ना, त्याची चव खराब होईल, खराब लागणार। फक्त आपण हळद वगैरे टाकायचं, थोडंसं हलवायचं, बस। आता ह्याच्यावर आता पाणी टाकायचं आणि हे गाजर आहे ना थोडेसे शिजवून घ्यायचे। आपण पातळ पातळ कापलेत ना, मग याला वेळ नाही लागणार जास्त शिजायला, पटकन शिजून। आता आपलं राहिलं टाकायचं मीठ। आता आपण मीठ पण टाकूया। पाणी ठेवले कारण शेवयामध्ये ना शिजताना थंड पाणी नाही टाकायचं, गरमच पाणी टाकायचं, म्हणजे चव ना तशीच राहते। हे बघा, आपल्याला सब्जी मसाला टाकायचा आहे, 1 चमचा सब्जी मसाला टाकायचा आहे, पण मला अंदाज आहे म्हणून मी अशीच टाकणार आहे। हा झाला 1 चमचा सब्जी मसाला। आता याला हलवायचं आणि जेव्हा आपल्या शेवया होतील ना तेव्हा त्याच्यावरती ना 1 चमचा तूप टाकायचं, त्याने चव अजून छान होते। आणि कोथिंबीर वरून टाकायची शेवया झाल्यानंतर। आता आपण परत बारीक गॅस करू। आता आपण पहिल्या ह्याच्यावरती ना कोथिंबीर टाकूया। वा, किती सुंदर उपमा झाला। आता आपण हा ना ताटामध्ये काढूया। झालं बघा, गरम गरम वाफ। तुम्ही एकदा ना माझ्या पद्धतीने उपमा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल।